आज सन्माननीय शरदरावजी भोईर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने एक विशेष कार्यक्रम प्रतिवर्षी राबवला जातो. तो म्हणजे 31st हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि परिसरातील सर्व खेळाडू इथे येत असतात. सर्वांची उपस्थिती तर असतेच असते, पण पावसाची उपस्थिती असते हे विशेष आहे. नाहीतर तपश्चर्या करून सुद्धा पाऊस पडत नाही. पण ते पाऊस सुद्धा त्यांच्या वाढदिवसाची वाढदिवस वाट पाहतो, की यांचा वाढदिवस कधी येतो आणि मी कधी पडतो. आणि खरोखर या निमित्ताने, या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण भिवंडी तालुक्याचं त्यांनी संघटन टिकून ठेवलेलं आहे, हे विशेष आहे. आणि नुकता वाढदिवस साजरा करत नाही, तर मला आवर्जून ते बोलवतात, की तुम्ही आलेच पाहिजे. आणि यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्ताने अगोदरच आपल्या आश्रमासाठी विटा पाठवून दिलेल्या आहेत. विटा पाठवून दिलेल्या आहेत. तर खरोखर त्यांचा एक आदर्श घेण्यासारखा आहे, की प्रत्येक वर्षी या आपल्या परिसरामध्ये एक आगळं-वेगळं कार्यक्रम राबवतात. काही-काहींचा वाढदिवस फार्म हाऊसवर होतो. तिथे डिपॉझिट भरलं जाते आणि मग धिंगामस्ती चालली जाते. पण असं न होता ते विशेष या आपल्या ग्राउंडमध्ये म्हणजे या ग्राउंडमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी याच ग्राउंडवर आणि ते कार्यक्रम राबवतात, की आमच्या परंपरेतून आमच्या आजोबा-पंजोपासून ही जागा आमची आहे आणि आम्ही इथे कार्यक्रम राबवत आहे. कारण याच्यापुढे या जागेमध्ये कोणाचं अतिक्रमण होऊ नये किंवा कोणी त्याच्यावर अन्याय करू नये, हे सुद्धा ते विशेष दाखवून देतात या कार्यक्रमामध्ये. तसं ही भूमी जी आहे फार पवित्र होऊन गेलेली आहे. इथे आपला अग्निमहोत्सव ही कार्यक्रम होतो. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ राबवला जाते. अनेक संत या भूमीवर आलेले आहेत आणि त्याच प्रकारे जे आपल्या परिसरातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित देतात आणि मी आमच्या आश्रमातर्फे आणि वारकरी संप्रदायाच्या तर्फे सर्वांना त्यांना एक हार्दिक शुभेच्छा देतो, की त्यांचं उत्तरोत्तर चांगलं जीवन असावं आणि त्यांचा आदर्श तरुणांना लाभावं अशी व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट 15 जून 15 जूनला आपल्या पडगा टोलनाका येथे हिंदू बांधवांसाठी सर्वांना निमंत्रण आहे आपलं, की जे धर्मांतर हा विषय गंभीर झालेला आहे आणि त्याच्यानंतर लव्ह जिहाद या विषयावर खास संत सभा मोठी आयोजित आहे, की त्या कार्यक्रमासाठी संत महात्मे येणार आहेत आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा. म्हणजे 15 तारखेला ठीक 5 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चिंतामण महाराज. चिंतामण महाराजांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, एक कायदा बनावा म्हणून सर्व हिंदूने जागरूक व्हायचं आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी आपण पाडगा इथे जमायचं आहे. त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करेन. तर प्रभाकर भोईर यांना भिनार संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज. नमस्कार क्रिकेट रसिको. मला या भाषण करण्याबद्दल शरद भोईर यांनी वाढदिवसानिमित्त संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आता माझं वय वर्ष 56 आहे. पण अजूनपर्यंत मी खेळतो हे कारण ही ही संधी आम्हाला आमच्या क्रिकेट क्लबनी दिलेली आहे. त्याबद्दल आमची कमिटी आणि जी माझी अध्यक्ष जे आम्हाला खेळण्यासाठी संधी देतात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद प्रभाकर भोईर. त्यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी नंदू पाटील यांना विनंती करेन की आपण या. आपला उपसरपंच आहेत आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. गणेश पाटील नक्कीच यांचं मनोगत आपण जाणून घेऊया. जय श्रीराम.
आज खूप 2 दिवस झाले पावसाळी स्पर्धा शरददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज शेवटचा दिवस फायनल डे आणि फायनल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडली आणि आम्ही सुद्धा आमची टीम मला वाटतं 4-5 वर्षे झाली या फायनलसाठी तडफडत होतो आणि आज तो योगायोग आला की आम्ही ती फायनल मारू शकलो. शरद दादांबद्दल बोलायचं तर खूप छान त्यांचा कार्यक्रम असतो. कुठलाही मानधन न घेता या स्पर्धा करतात ते. लाईव्ह सुद्धा असते. एवढी छान स्पर्धा, पावसाळी स्पर्धा ही कोण करू शकतो? फक्त 40 प्लस मध्ये शरददादा भोईरच. आणि चिंतामण महाराज यांनी सुद्धा आता सांगितलं का हा कुठला पॉलिटिशियनचा हा शब्द नसतो हिंदू म्हणून. हिंदू म्हणून एकत्र यायचा असं कुठलाही पॉलिटिशियन त्याच्यामध्ये घ्यायचा नसतो. कारण हिंदू आज जागरूक झाला तर हिंदुस्थान इथं राहील. अन्यथा काश्मीरमध्ये जे पंडितांचं झालं ती वेळ येऊ देऊ नका असंच माझं सांगणं आहे. आणि या स्पर्धा सर्व त्यांच्या टीमने पार पाडल्या व त्यांचा आज वाढदिवस माझ्या टीम कडून माझ्या परिवाराकडून शरददादा भोईर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद गणेश पाटील. तर भिनार संघाचे सुधीर भोईर ॲडव्होकेट यांना विनंती असेल की आपण पुढे या. आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. ॲडव्होकेट सुधीर भोईर यांचं देखील मनोगत आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी शरद मामा, माझ्या नात्याने मामा लागतात, शरद भोईर साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मला तरी वाटतो की 40 प्लससाठी सर्वात पहिले प्रयत्न करणारे मला वाटतं शरद भोईर साहेबच आहेत. मी ऐकून आहे कारण मी खूप लेट झालो याच्यामध्ये, परंतु त्यांच्याकडून सर्वात पहिले रजिस्ट्रेशनही झालेलं आहे आणि त्यांनी 40 प्लस चालू करण्याचं आहे आणि त्याच्या मुलं जे आपण खेळतोय, माझं आता 48 वय आहे, माझ्या ह्याच्यावरून वाटत नाही, परंतु मी आजपर्यंत खेळतोय आणि आम्ही पहिल्यांदाच पावसाळी स्पर्धा खेळलोय आणि त्याच्यात आम्हाला कॉन्फिडन्स मिळाला असं, की आम्ही खेळू शकतो. हा त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवाव्या, का त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे आपल्यासाठी. आता आपल्या याच्यामध्ये 56 ते 60 वर्षापर्यंतचेही प्लेयर आहेत. मला वाटतं गोंधली साहेब आहेत, मामा स्वतः आहेत, हे सुद्धा खेळतात. म्हणजे आता जे आपल्याकडे करोना होऊन गेला, ह्याच्यामध्ये आपली बरीच पिढी निघून गेली असती. परंतु या फक्त क्रिकेटमुळे आपण आज जिवंत आहोत, हे सर्वांना सांगू इच्छितो आणि मामाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ॲडव्होकेट सुधीर भोईर ज्यांनी अगदी बोलकं मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे. तर अजून कोणाला आपलं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर आपण पुढे या. द्वारकानाथजी आपण आपलं मनोगत व्यक्त कराल. रवीजी भांबरे साहेबांना विनंती असेल. कबीरजी ठाकरे यांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे आहे. धन्यवाद दादा. आज पहिले 40 चे अध्यक्ष माननीय शरददादा भोईर यांना पहिले मी माझ्या सर्व अष्टनेक क्रिकेटतर्फे लाख लाख शुभेच्छा देतो की दीर्घ आयुष्य लाभो त्यांना. हा 60 वर्ष देवी या क्रिकेटमध्ये घालवलेला आहे. ईश्वर त्यांनी प्रार्थना आहे की त्यांना दीर्घ आयुष्य असंच राहून दे. मी ते सांगतो एकविरा मातेला की 60 नाही 120 वर्ष त्यांना असेच राहू दे. आणि त्यावेळी बोलले मला की कबीर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही टुर्नामेंट ठेवणार म्हणजे ठेवणार. असा दीर्घ आयुष्य असू द्या. धन्यवाद. आणि दादांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी कमीत कमी 24 या 25 ट्रिप आमची तिरुपतीला नेणार आहे. बिना म्हणजे 1 रुपया पण न देता हा प्रत्येक वर्षी नेतात. यांच्याबद्दल मी धन्यवाद देतो की असंच आयुष्य देणार आहोत, असेच तिरुपतीला नेऊन असेच टुर्नामेंट ठेव. खूप छान कबीरजी ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने मित्रांनी स्पर्धा आपण पाहतोय. पुढील नक्कीच जेव्हा सुरू झाली सर्वप्रथम रजिस्ट्रेशन ज्यांच्या नावाने आणि पोर्ट्युगलचा क्रिकेटला नवी दिशा देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे. असे नक्कीच क्रिकेटचे मूर्तिमंत उदाहरण ज्यांचा आज वाढदिवस आहे शरददादा भोईर साहेबांचं मनोगत आपण जाणून घेऊया. हॅलो. सर्वप्रथम ज्या टीमने भाग घेतला 22 टीम मला वाटतं खेळल्या. 22 ना? आवाज येते? ते 22 टीमला मी धन्यवाद देऊ इच्छितो की भर पावसात आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे
पाऊस हा आणि कार्यक्रम हा नेहमीचा मॅच होतं. मागच्या वर्षी पण एक झटका येऊन गेलता. ऊन होता परंतु पाऊस येऊन गेलता आणि खरोखर पावसाळी क्रिकेट बोललो की कधीतरी उन्हात खेळतात, कधीतरी भर पावसात. पण आपल्या इथं कितीही ऊन असो, पाऊस हा येणारच. एक देवाची देण आहे महाराजांनी सांगितलं. आमचे गुरुवर्य चिंतामण महाराज सर नाव चित्तानंद सरस्वती हे खरोखर बऱ्याच वर्षापासून कधी न चुकवता जसे पोर्टीवाले काही संघ असे आहेत, रांजोली संघ, की आम्ही बरीच वर्ष वाट बघितली, पण वाट बघितल्यावर खरोखर शेवट गोड होतोच. ते त्यांनी दाखवून दिला. तसेच महाराज कधी पण कधी न चुकवता हे येणारच. मला समोरून फोन केला, काल केला, आज केला, आत्ता केला. तसेच आमचे अण्णा जयराम भोईर आणि पांडुरंग भोईर हे अण्णा साईनाथ भोईर, साईनाथ पाटील माजी उपसरपंच संतोष म्हात्रे, तसेच कॅप्टन प्रभाकर पाटील, खरोखर रवी बांबरे माजी सरपंच, कबीर ठाकरे, विकास पाटील माजी सरपंच, नंदू पाटील माजी उपसरपंच, तसेच आपले सर्व खेळाडू आहेत, पोर्टीचे खेळाडू आहेत, रेग्युलरचे खेळाडू आहेत. मित्रांनो, पावसात जी मजा येते खेळण्यासाठी, 12 महिने खेळतो आपण, 12 महिने खेळतो, ह्यो हरला तो हरला, पण पावसात जिंकला तो खरोखर जिंकला. आणि शेवटची स्पर्धा असतं. क्रिकेट बंद होऊन 3 महिने झालेले असतात आणि 3 महिन्यानंतर जी पावसात संपणारी क्रिकेट स्पर्धा, जसे आंबे कसे संपत आले, शेवटचा हात मारा. मला घरून कालच सांगितलं, शेवट मिळतील तर बघा बोलतो हापूस. तसा ही शेवटची स्पर्धा. तर शेवटची स्पर्धा चढ-ओढ होतं. बिनारने खरोखर उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचे ते खेळाडू आज आम्ही मिस केला त्यांना, की आज ते गोरख पाटील का भोईर, गोरख भोईर, भोईरचा भरणा जास्त माझ्या नावाचा. तर खरोखर त्यांनी जी काल बॅटिंग केली, 4 बॉलला 12 रन पाहिजे होते आणि 2 षटकार मारले आणि कासनेवाल्यांना घरी पाठवले. घरी आहेत आता नाना आमचे मित्र, पण स्पर्धेतून बाहेर पाठवले त्यांना. आम्ही तर बोललो 80-20 आहे, 20% बिनारला चान्स होती, पण त्यांनी 100% करून दाखवली, 101 करून दाखवली आणि उल्लेखनीय 2 षटकार मारले. पण आज कुठे ते बोलले जातानाच काल दादा, आणि त्यांनी त्याला जे षटकार शेवटचा मारला, 5 रन पाहिजे होते ना, 1 बॉल ना, 2 बॉल, तर तो जे षटकार मारला त्यांनी बॅट बीट वरती उडवली, एवढ्या जोरात उडवली की दुसरी कुठली स्पर्धा असती त्याला पेनल्टी लागलीच ती, किंवा एखाद्या डोका बिका फुटला असता प्लेअरचा. पण खरोखर असा आनंद असावा आणि आनंद ते षटकार मारल्यावर, कारण गोरख भोईर नावाजलेला प्लेअर नाहीये त्या संघात, पण त्यांनी खरोखर ऐन मोक्याला जो षटकार मारला ना, तो नाव मागे ठेवा. जसा बाला रांजोलीमध्ये बालाला टाकून देत नाही वरून, काहीतरी झाली गडबड दुपारी. आता बालानी काय केलं सगळ्यांनी बघितला. तसा गोरख नाव रूपाला नसतानाच कालचा षटकार, खरोखर त्याला जो आनंद झाला ना, पण तो शिर्डीला गेला, ठीक आहे, आणि बाबाने ऐकला त्यांचा, ठीक आहे, हारजीत होणारच, एक संघ हारणार, एक जिंकणार. जिंकलेला संघ रांजोली खरोखर बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा संपली. प्रतीक्षा संपल्यानंतर फायनल मारली. त्याच्यात पण दोरकानाथने काय कारनामा केला, काल गाडी ठोकली. देवाची बाबाची कृपा की तेवढा काही झाला नाही आणि शेवटच्या बॉलला षटकार मारला आज आणि त्या ठोकलेल्या गाडीने ती भरपाई भरून काढली. मजेचा भाग आहे. मित्रांनो, पोर्ट्रीमध्ये बघा, आता इथे दुपारी पण अलाउन्स होत होता माझ्या समोर, त्यांनी पोर्ट्री काढली, त्यांनी, मी कोणाचं नाव नाही घेत, पण तुम्हाला सांगू इच्छितो, सगळ्यांना माहित नसेल, बिनारवाले तुम्ही नवीन आहेत, ही पोर्टी जम्बो होता आमच्या जोरीला. जम्बो ठीक आहे असं असेल, पण जम्बोचं नाव येतं पोर्टी काढताना. माझ्याकडे दादा आपल्याला पोर्टी काढायचे, 25,000 रुपये दिले, 5 लागले 10 लागले मला माहित नाही, 25 घेतले, कधी विचारू शकता. आणि आम्ही एक रजिस्ट्रेशन केलं त्या टायमाला, आणि आज पण तो रजिस्ट्रेशन माझ्या नावाने, मी आणि माझे सहकारी आहेत 12-13, रवी बांबरे आहेत, भरपूर सदा कालावरचा होता आमच्या बरोबर, कारोली गावचे 2 प्लेयर आहेत, श्याम नाईक, मला वाटतं रवी नाईक आणि श्याम पाटील, हे 2 आहेत. मानकोळीचे एन के माली, असे आम्ही मिळून, सुनील भगत आपल्यामध्ये नाही, ते सुद्धा रजिस्ट्रेटला नाव त्यांचा, असे सगळं करून आम्ही फोर्टी स्थापन केली. केल्यानंतर त्याचा श्रेय आता कोणीतरी घेत आहे, ठीक आहे, घेऊ द्या, आम्हाला त्याचा आपल्याला काही मतलब नाही. मी 5 वर्ष अध्यक्ष होतो, अरे आज मागे पुढे माझं नाव घेताना बरं वाटतं जरा. काल कोणतरी बोलत होता, हा खेळणार नाही बोलतो, दादाचा नियम होता, येऊन नाही खेळणार तर नाही खेळणार. आता 5 लोकांची कमिटी जाते, त्याच्यावर विचार करतात, खेळेल का नाही खेळेल, पण दादा बोलतो समोर सांगायचं, हा नाही खेळणार. काल कोणतरी बोलला, बरा वाटला ऐकून, ते खरोखर बरं वाटला, की भले आपण खेळतो,
खेळत राहिलो पण याच्या पुढे आपण नसलो तरी आपलं नाव निघेल असं ते ऐकून वाटलं मला काल. असो, असंच ही पोल्ट्री जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही परंपरा चालू राहील. मिसेस मला काल बोलत होती की आपल्याला इथं जायचं वणीला, वस्तीला, दुपारी जेवण करू आणि निघू आणि उद्या दर्शन घेऊ तिथं आपण आपला वाढदिवस देवाकडे साजरा करू आणि उद्या आरामात येऊ आपण. मी बोलू नाही जमणार. जोपर्यंत फोर्टी आहे तोपर्यंत कुठलाच कार्यक्रम होणार नाही. कार्यक्रम फक्त 40+ टुर्नामेंट याच्या अलीकडे होणार नाही. मी आहे तोपर्यंत. मग सकाळी आम्ही उठलो, सुनबाई माझी, मी, मिसेस साईबाबाला गेलो. बोललो कुठेतरी जाऊया आता. मग साई मंदिरला गेलो 5:30 वाजता आणि त्याच्यानंतर बाकी कार्यक्रम नाश्ता पाणी आले. लोकांचा प्रेमच, बंडू सर आले, भरपूर लोक आले. कार्यक्रम उरकला आणि मी सकाळपासून इथं आम्ही खेळलो पण, आम्ही हारलो पण. नुसतं खेळलो ना, आम्ही हारलो पण. क्रिकेटमध्ये आम्ही हारलो आणि आमच्या समोर पिंपलगर जिंकला. मला वाटतं पिंपलगर जिंकला आणि ते सुद्धा हारले. आम्हाला हरवलं पण ते पण हारले. ठीक आहे, वांधा नाही. असो, क्रिकेटचा भाग आहे. आमचे प्रमोद राजनोली संघाला मी सांगू इच्छितो, प्रमोद तुमच्या बरोबर होता, रवी बांबरे होता डायरेक्शन करायला, म्हणून जिंकले. कोणतं डायरेक्टर पाहिजे? तुम्ही हवेत खेळाडूंना मी सांगतो, बाळा मारतो म्हणून बाळावर न करावं. बाळावरून 1 तास घालवला. मी बोललो बाळाला जाऊ दे रे, काय दोरकानात तू जिंकले ना. बाळावरून वाद झाला, अर्धा 1 तास घालवला. बरोबर, अजून लवकर उरकलो असतो, अजून 4 लोक होती इथं, काही लोक निघून गेली, वांधा नाही. पण बाळावर काय, सचिन रिटायर झाला, मग काय खेळायचं नाही का तुम्ही? मी बोललो, मी समजवलं याला, गणेशला, कॅप्टनला समजवला की बाळा 1 ओव्हर खेळेल, शेवटची बॅटिंग करेल, पण बॉलिंग तुम्ही दोरकाला द्या किंवा कोणाला कुठला बॉलर असेल त्याला द्या. जिंकले ना. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होईल. पण असो, मला एकच महाराजांचा आशीर्वाद. मला बाकी आता आपल्याकडे आपल्या समोर मित्रांनो तुम्हाला सांगतो, महाराजांचा एवढा मोठा कार्य प्रत्येक वर्षी सांगतो मी. एवढा मोठा कार्य की मे मध्ये 1 महिना 300 पोरांचं ट्युशन असतं तिथं. ट्युशन म्हणजे काय? गायन वाजवणं, तबला, ढोलकी सगळं हा ट्युशन असतं आणि फ्री. 1 रुपया कोणाकडून घेत नाही. हा महाराज, एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. अजून तिथं गोशाळा तयार केली महाराजांनी. गोशाळा. महाराज कोणाकडे मागायला किंवा फोन करत नाही. कोणी दिला खुशीत, गवत दिला, चारा काय देतील ते, पण ते त्यांना कुठून येते त्यांना पण माहित नाही. पण ऑटोमॅटिक येते महाराजांना. महाराजांना घर, दार, शेती होती सगळा, पण महाराजांनी सगळं सोडून आणि डोंगरावर जाऊन बसले. आणि या आपल्या परिसरातले गुरु आहेत महाराज. गुरुपौर्णिमेला एवढी लाईन असते, गर्दी असते तिथं. एकदा कोणी आले नसतील भिनारवाले, एकदा येऊन बघा. प्रोग्रामच्या दिवशी या, भले एरवी दिवशी नाही जमलं तर गुरुपौर्णिमेला येऊन बघा आणि तिथली गर्दी बघा. महाराजांना मारणार किती वर्ग, लक्षात आलं का? आणि तिसरी गोष्ट, महाराज लांबचे नाही, कुठले घाटावरून आले नाही, भादवडचे आपले स्थानिक, भादवडचे आपल्या आगरी समाजाचे. आणि सर्व सोडून, सर्व त्याग केला. महाराजांची बहिणीचं निधन झाला काल परवा, 13वा झाला ना, 4-5 दिवसापूर्वी राजनोलीला होते. हे सगळा नाता होता असताना महाराजांनी शेतीवाडी सगळा सोडला आणि वर जाऊन राहिले. ब्रह्मचर्य हे तुमच्या माहितीसाठी, ब्रह्मचर्य तिकडे बघितलंच नाही कुठं. तर महाराजांचं कार्य असं, मित्रांनो, ज्याला देता आलं काही तर खरोखर महाराज मागत नाही. 1 रुपया देण्यापेक्षा 25 पैसे द्या. तुम्ही जरा 1000 रुपये कमवताल तर 25 पैसे महाराजांच्याकडे वस्तू रूपाने द्या. आलं लक्षात? वस्तू रूपाने पैसे मागत नाही महाराज. जशा गायी आहेत, गायीनं चारा द्या. मुलं त्यांची महिनाभर तिथं असतात, त्या मुलांना खाऊ द्या, जेवण द्या. जेवण बंद तिथं, खाऊ रूपाने मिठाई द्या. पैसे मागत नाही महाराज आणि पैशाच्या मागे महाराज नाहीत. तसेच आमचे किशोर चौधरी सरवली गावचे, ते लेट आलेत मला वाटतं, आता त्यांचं आगमन झाले. मनापासून स्वागत आहे तुमचा. तर मित्रांनो, 40च्या मागचा उद्देश हा आहे की सुधीरनी सांगितलं आमच्या भाच्यानी की कोरोनामध्ये किती लोक गेली. आणि मी तुम्हाला सांगतो, मी पण वरच्या स्टेपला, 1 स्टेप वरची बाकी होती, पण या 40ने वाचवलं मला. आला लक्षात? असे किती खेळाडू वाचले की त्यांच्यापर्यंत कोरोना पोहोचलाच नाही. आणि अशी किती लोक गेली, चांगली चांगली टाईट लोक गेली. मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्या मावशीचा मुलगा खाली, बाळा माझा बावडीगार होता बघा, सगळ्यांना माहित, सगळ्यांच्या परिचय, 28 वर्षाचा फक्त कोरोनात गेला. विचार करा,
आणि 40 प्लसचे एक मोजून 7-8 खेळाडू गेले. एवढ्या 1500 लोक आपले मेंबर असतील त्याच्यामधून 7-8 लोक गेले. आलं का लक्षात? तो मावशीचा मुलगा बॉडीगार्ड 28 वर्ष, फक्त 28 वर्ष, एक पोरगा त्याचा 4 वर्षाचा आता. तो गेला तेव्हा 1 वर्षाचा होता. विचार करा, 28 वर्षाचा पोरगा, त्याची हाईट काय खली नावाने ओळखायची त्याला. खली. आणि तो व्हॉलीबॉल खेळायचा. श्रीलंकेचा दौरा करून आलता, दुबई दौरा करून आलता. त्याच्याबरोबर एक ठाकूरपाड्याचा कोणतरी पोरगा होता, मला नाव येत नाही त्याचा. ठाकूरपाड्याचा पोरगा होता व्हॉलीबॉलमध्ये. ते लोक यांची निवड झाली महाराष्ट्रातून. ठीक आहे. पण आपल्या अख्ख्या 40 मध्ये 1500 लोक असतील मेंबर, त्याच्यामध्ये फक्त 8 लोक गेले, फक्त 8 लोक. कारण का? फिटनेस. आज मित्रांनो मी 60 वर्षात गेलो. 59 क्रॉस केला, आता 60 मध्ये गेलो मी. 60 वर्षामध्ये विचार करा तुम्ही, 60 वर्षात आता मी खेळू शकता? मला इथून पडग्याला पायी जायला सांगा. पडग्याला पायी जाईल मी. त्याला कारण काय? 40. ह्याला कारण 40. सकाळी 6 वाजता मित्रांनो आम्ही ग्राउंडवर असता. सोनाळ्याचे 2-4 पेलेला, माझ्या इकडचे 2-4, हे आमच्या अण्णा, हे 5:30 वाजताच आमच्या पुढे 5:30-5 वाजता येतात इथं. विचार करा, त्यांचा वय बघा, आता त्यांच्याकडे बघा. ते पण वॉक करतात. आम्ही वॉक सुद्धा करता, जिम पण करता, एक राऊंड धावतो पण, आणि फावल्या वेळात क्रिकेट खेळतो. 7ची बेल लावलेली मोबाईलमध्ये क्रिकेट चालू करता. आणि रवी पण एक 10 दिवस आमच्या बरोबर खेळला आता. तो बोलतो मी 2 वर्ष बॅटिंग, तरी सुद्धा षटकार मारले. तरी षटकार मारायचा, तरी पण 10 वर्ष 2 वर्षातून आला, 10 दिवस प्रॅक्टिस केली. ठीक आहे. म्हणून ही 40चा फायदा हा आहे. असो, कोण क्रेडिट घेतं काय, मला त्याचा घेणं देणं नाहीये. पण जे काल बोलले यांचा नानांचा प्लेअर बोलला, एक नानांचाच प्लेअर बोलला की दादा हाताला पकडून बाहेर काढायचा, की बाबा तू नाही खेळणार, नाही खेळणार. तर मला असं वाटतं की आता जे पण कमिटीवर आहेत, येतील जातील, हा कायदा त्यांनी ठेवावा. बाबा तू 40चा नाही, बाळाला 38ला बसवले ना, 2-4 वर्ष झाली. 5 किती 9 वर्ष त्याला 38 मध्ये बसवले. वय कमी असेल बसवले. असा कायदा करणं एकट्या बाळालाच का? आता तुम्ही विचार काय, एक बाळासाठी का कायदा तुमचा? तो 40 क्रॉस झाले असं त्यांचा बोलणार. तुम्ही त्याचे पेपर चेक करा. तुम्ही त्याला 8 वर्ष 9 वर्ष 38 मध्ये ठेवले. हा 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 प्रकार नाही, हे बरोबर नाहीये. बाकी ते बाळालाच का? बाकी अख्ख्या कमिटीमध्ये कमी व्हायचे त्यांना चेक करा, त्यांचे पेपर काढा. 38ला ना 38ला त्यांना 40ला गेले. मग एक बाला 9 वर्ष झाली, 38ला काय करतो तो? आणि बालावरून वादावादी, 3 ओव्हरची ठेवली की वादावादी. हा शेवटची ओव्हर आणि शेवटचं बॅटिंग, बाला मार. आता बाला 2-4 बॉल मध्ये काय मारणार बाला? असो मित्रांनो, हा या 40चा इतिहास आहे 40चा, की 40 मध्ये आता बरीच जण बोलले की कोरोनाचा फायदा झाला, खेळण्याचा फायदा होतोय. नाही तर पहिले काय करायचो आम्ही, टाळ्या वाजवून मागे बसायचो. रेग्युलर जे प्लेअर खेळायला गेले की रवी आम्ही जाऊन ना कार्यक्रम मागे बसून आपला टाळ्या वाजवायचा कार्यक्रम, तो कार्यक्रम आमचा होता. तर ठीक आहे, योगायोगाने जम्बो भेटला मला 2010ला. खेळलो आम्ही बालाजी. पहिले एसके ग्रुप एक होता, एक टीम तयार केली ती, आणि एक ती कमिटीची जमलेली सगळ्या जुनी पुराणे. असं केल्यानंतर आमच्या डोक्यात आलं की बाबा आपण 40 प्लस केला तर 40च्या नंतर. आणि जम्बो मला भेटला आणि आम्ही केली, आणि 40ची वाट पण लावली त्यांनी, वांधा नाही. पण जम्बो आमच्या खांद्याला खांदा लावून होता. 40 प्लस तयार केला आम्ही, आणि आज पण ते रजिस्ट्रेशन माझ्या नावाने. माझ्याकडे सगळे पेपर आहे आता, मी जम्बो करून काढून घेतले. त्याच्यावर सगळी नावं ना आमची, एक 10, 12, 13 लोकांची काहीतरी नावं आहेत त्यांच्या नावाने. वांधा नाही, क्रेडिट घेणार आहे ना घेऊ दे. पण निदान जुने नानासारखे जुने लोक आहेत, ते बोलतात की दादानी 40 प्लस काढली, हे बरं वाटतं ऐकून. आणि 40 हे टुर्नामेंट तुम्हाला सांगितलं ना, मी आहे तोपर्यंत टुर्नामेंट होणार. घरच्यांना काल विरोध केला, वनी बिनी नको, देवीला नमस्कार करू इथून आपण. पण कारण मला आमच्या रक्तातच माझे पोरं, मी कोणतरी दुपारी बोलला, अनाऊन्स केला, बोलतो सागरच्या नावावर 2 हॅट्रिक आहेत. एक बोल हॅट्रिक तर झालेली आहे बोलतो, पण LBWचे कुठं ते हॅट्रिकला ऐकलीच नाही कुठं बोलतं. कोणी केली पण नाही. इंडियामध्ये कोणी केली नाही. रबर बॉलवर, याच्यावर टेनिस बॉलवर. तर ते ऐकून बरं वाटतं. तुम्ही आमच्या जिन्यावर चढाल तर तुम्हाला सुरुवात शूज, कोपऱ्यात बॅटी दिसतील. हे ते आमच्या रक्तातच आहे. तरी आम्ही त्या बारक्याला इकडं या साईडला वळून नाही दिला. त्याला तिकडे टर्न मारायला लावला, बाबा नको, सगळेच नको. आला लक्षात, संदेश चांगली बॅटिंग करायचा आहे, चांगली बॅटिंग करतोय. तर मित्रांनो, असाच प्रेम ठेवा, अशाच 40 कायद्या कानून मध्ये चालवा. कुठेतरी बाळासारख्याला एकावर ब्लेम लावू नका आणि एकाला कायदा लावू नका.
भले तो बाकी लोक पण आहेत, त्यांना पण तुम्ही ठेवायचे होते त्याच्या जोडीला एक 2-4 ठेवायचे होते. तर तो 9 वर्ष 40त गेलं तर तो 30 वर्ष असताना केलं वाटतं. आणि पुढच्या वर्षी नंबर तुझा मला नक्की लावू, हा तुला शब्द देतो मी रांजोली टीमला. 40 मध्ये त्याला नक्की घेऊ. बिना टीम नवीन टीम असताना इथपर्यंत पोहोचली, बरा वाटला. गोरखला मिस मी पण केला आज, त्यांनी पण केला असेल. ठीक आहे, असा गोरख असता ती मारली असती फायनल. असे बोलत असतील ते लोक, बोलत पण असतील. ठीक आहे, या वर्षी हारले, पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करा ना, नक्की फायनल माराल. मी आज सगळ्यांसमोर बोलतो, प्रयत्न करा तर नक्की फायनल माराल. आणि रांजाली टीमची इच्छा पूर्ण झाली. पुन्हा मी सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. आणि महाराजांबद्दल काय बोलू, समोरून फोन करतात. खरं सांगता तुम्हाला, गुरुवार उपवास माझा, समोरून काल महाराजांचा फोन, आता पण महाराजांचा कार्यक्रम उरकला का नाही बोला, हाय मग पोरांना पाठवतो, गाडी नाही माझ्याकडे. तसेच आमचे अल्पेश गायकवाड 40 मध्ये मी एंट्री केली, पण नाव घेताना कुठेतरी दुसराच घेतो. विचारा समोर, ह्या ग्राउंडवर मी तुम्हाला हे पण सांगतो, ह्या ग्राउंडवर काय दुकान काय चालवताना आमचा फॅन भोलेनाथ संघाचा, तर हा मॅच बघायला ते यायचा कुठं पण. मला बोलला, दादा दुकान काही चालत नाही आता. पहिले सागरनी टुर्नामेंट ठेवली, अल्पेशला बोलवला, त्याला 2 पाकिट गेले, 2 जे पाकिट देतात ना पैसे, त्याचे 2 पाकिट गेले. यानं शॉर्ट पडला, गेला असेल कुठे, वांधा नाही, किंवा भरला नसेल, असं झाला. यांनी रात्री फोन केला, दादा पाकिट डबल आले बोलतो. पाकिट डबल आले, मी काय करू बोलू, नाही बोलतो पहिली टुर्नामेंट पाकिट डबल आले मला. मी बोलू तुलाच ठेव, त्याला बोलू तुला ठेव, डबल आले ना, पहिले आला लॉटरी सारखं आले, वांधा नाही. पण तो नाव घेताना काहीतरी बोलतो, कोणी आणला, याने आणला, त्याने आणला. थोडस मला काही खंत वाटतं. लक्षात आलं का, ह्याला मी आणला या ग्राउंडवर सागरच्या टुर्नामेंटला पहिल्या. असो, आमच्या अंपायर नित्य नेम काम करतात. सुनील भाऊ आमचे घरात कारवलेले, सुरेश घरत साहेब, असेच काम करत राहा. आणि मी रोख ठोक बोलणारा माणूस आहे, रोख ठोक बोलता मी, आला लक्षात. हा धुमाल साहेब आवर्जून, आता एवढे कॉमेंट्री पडले, मला समोरून फोन येतात, पण मी समोरून फोन करता, विचारा समोरून, मी समोरून फोन करता, मला समोरून फोन येतात, जर आम्हाला मोका द्या, आम्ही काय पैसे मागतो का. अरे तुम्ही पैसे पण मागू नका, येऊ पण नका, आमचे फिक्स आहे. एखादा माणूस बसला ना आपल्या इकडे, तर त्याला सोडवश वाटत नाही आपल्याला. आला लक्षात. मागच्या वर्षी भाऊ होता, मला घरत साहेब भेटले, बोलला दादा मला नाही बोलवला. मी बोलवा या वर्षी तुम्हाला बोलवतो. सुनील म्हात्रे आपले फिक्स आहेत ना, आपले फिक्स आहेत. आणि आमचे व्याई आहेत ना पिंपलासवाले, त्यामुळं काय, त्यांना जर बोलवले तर आम्हाला जायचं नाही का पिंपलासला. लक्षात आलं का. ठीक आहे, असो, असाच प्रेम ठेवा आणि असेच सहकार्य करा. काल जरा गोंधळ झाला, आज पण थोडा गोंधळ झाला, असो, नेक्स्ट टाइम हे सुधाराचं काम करा. प्रभाकर भोईर या पुढे कमिटीवर येत जा, जरा मिटिंगला येऊन बोलत जा, आम्हाला सपोर्ट करा. कारण मी एकटा बोलतो, कोणी बोलत नाही तिथं. अरे गणेश शेठ कारभारी, हा आमचे मित्र गणेश शेठ कारभारी, ते पण आवर्जून महाराजांसारखे आवर्जून येतात. या पुढे या शेठ, या. आणि खरोखर मी एवढं बोललो आणि इथं संपवित नाही कार्यक्रम. आमचे गणेश शेठ कारभारी अध्यक्ष आहेत, ते ओबीसीचे कल्याण शहर बीजेपीचे, ते काहीतरी 2 शब्द बोलतील, नाही माझं शेवटचं भाषण असतं, पण मी त्यांना बघितले नाही. तसेच आमचे रवी रोजचे सकाळी 6 वाजता ग्राउंडवर, 6:15 कधी फोन करायला लागतं त्यांना, वांधा नाही. असो, तसे ते रमेश ग्राउंडमॅन आहेत तिथले, हे यांनी पण मेहनत केली. संतोष म्हात्रे एक आमच्या संघात 7 वर्ष प्रॅक्टिस केली. योग असतं बघा, एखादा योग असा असतं ना, की 7 वर्ष प्रॅक्टिस केली बॉलिंग करायचा, बॅटिंग पण. तो सोनालियाचा असल्यामुळे आम्ही ड्रेस पण द्यायचो, खेळला ना, आम्ही ट्राय पण केला, पण संघ मी तयार करायला लावला, संघ तयार केला. आणि त्यांच्या त्या पायावर कालाने घात घातली, पायावर. आणि ते स्लो बॉल टाकताना पडले खाली ना, बिचाऱ्या 2 वर्ष गेली. असो, पुन्हा ते येतील असा अंदाज आहे माझा. इथनं ते यावा आणि सोनाली टीमला जरा सपोर्ट करावा. मी कार्यक्रम संपवत नाही, कारण आमचे मित्र गणेश शेठ कारभारी लेट आले, ते जरा 2 शब्द बोलतील. हे बघितलं शरद शेठ भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असेच शेठ वयाच्या 100व्या वर्षापर्यंत खेळत राहा, हीच भारतीय जनता पार्टीकडे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपण
बोलणार आहोत बक्षीस वितरण सोहळ्याकडे. तर तुम्ही आपण केकचा कार्यक्रम करणार आहोत कारण